स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। वहिनी, वहिनी, वहिनी काय झालं? कधी किती वाजता निघताय तुम्ही? बघू आता, कळवतो तुम्हाला। आय थिंक लवकरच येऊ पण आम्ही जाऊ। वहिनी उठा, वहिनी काय झालं? वहिनी, वहिनी, वहिनी काय झालं? वहिनी उठा, वहिनी, वहिनी, कोण ओरडते? वहिनी उठा, वहिनी काय झालं? अभि काय झालं? वहिनी, अरे काय काय अभि अभि काय झालं? काय झालं काय? रुक्मिणी काय झालं? अभि काय झालं? अभि उठ ना। अभि अशो तुला काय बोलली होती काही यार? नाही मला काही नाही। मग अशी कशी आली? अभि बोल ना काहीतरी। अभि हे काय कसं कधी आलात कधी तुम्ही? काय अभि 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 काय झालं? अरे काय झालं सांगा ना कोणी? आम्ही सांगतो तुम्हाला सौरभ. आर्यच्या ओढीनं त्या चढत निघून आल्या. त्यांना वाटलं होतं आपण कायमचं त्यांना इथे ठेवून घेणार आहोत. तेवढ्यात त्यांना आर्य दिसला आणि त्या चढून जायला लागल्या पायऱ्या. आम्ही त्यांना म्हणत होतो जरा जपून जपून, पण नाही, त्यांना भानच राहिलं नव्हतं आर्यला पाहिलं. आणि जात असताना त्यांचा पाय सटकला आणि त्या पडल्या. आम्ही त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत होतो, पण अभि अभि बोल ना अभि. सौरभ त्यांना आधी खोलीत घेऊन जा आणि डॉक्टरांना बोलवा. हो अभि जा लवकर जा सौरभ. हो या. मी औषधाचा बॉक्स आणते. आणि बर्फ घेऊन या. हो आणते पण. तुम्ही आता रडू नका, शांत बसा, आपण डॉक्टरला बोलू. ओके ठीक आहे. तुम्ही आता रडू नका, तुम्ही ओरडू नका, रडू नका, डॉक्टरला बोलू आता. अभि अवंतिका, अभि पाणी द्या लोक. अभि 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 डॉक्टर, हॅलो हॅलो डॉक्टर 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 कोपीकर. हां मी सौरभ जागीरदार बोलतोय. एक इमर्जन्सी केस आहे, प्लीज तुम्ही लवकर या डॉक्टर. ॲक्च्युली अवंतिका माय एक्स इमर्जन्सी आहे, ती जिन्यावरनं खाली पडली. सो प्लीज डॉक्टर प्लीज या, प्लीज. थँक्यू डॉक्टर.
कसं काय मी मी ह्याला घेऊन येणार होतो आर्यला. तुम्ही फोन तरी करायचा, मी गाडी घेऊन आलो असतो स्वतः. पण जीव कसा राहणार होता वहिनी साहेबांचा. तडक निघून आला इकडे आणि असं झालं. सौरभ दादा काय झालंय त्यांना? उठत पण नाही त्या. डॉक्टर येत आहेत. वहिनी अभि वहिनी उठा वहिनी. अभि वहिनी उठा. तिकडे सगळं वाट बघत असेल वहिनी. काय सांगणार आहे मी त्यांना? अभि वहिनी उठा. आई या परवासाठी घेऊन ना साड्या सगळ्या बॅगेत भरून. ए आई, माझे कपडे काढून ठेवते, लग्न करतात ते कुठे? आता तुमचं तुम्ही बघा. असं काय करते आई? तुला शोधून देतात नाही का? काय आज 3 लिटर दूध तरी तापवायला हवं नाही आई. हॅलो अगं अवंतिका, कुठे आहेस तू? केव्हा येतेस? अभिनय, मी आशू बोलतेय. आशू, तू कधी आलीस पुण्यात? नाही ऍक्च्युली अभि कोल्हापूरला आली आहे. काय? तू कोल्हापूरला कशाला जाईल? त्याचं काय झालं काका? ए बघ आता कशी आहे ती? काका प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा आधी. सौरभ दा तिला खोलीत घेऊन गेलेत आणि डॉक्टरांना सुद्धा फोन केलाय आम्ही. अगं पण काका ती शुद्धीवरती आली की मी स्वतःहून तुम्हाला फोन करीन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे बघ, न विसरता कर मला लगेच फोन. नक्की काका, मी आहे ना इथे. मी करते तुम्हाला फोन. ओके, ठेवू मी? हो हो. काय झालं सांगा ना. बोला की हो. अवंतिका कोल्हापूरला गेली आहे. तिथे तिने आर्याला बघितलं, त्याला घ्यायला म्हणून एकदम धावत सुटली. जिन्यावरून गडगडत खाली पडली आणि तिथेच बेशुद्ध. अहो पण ती कोल्हापूरला गेलीच कशाला? कोणाला न कळवता? मला काही कळत नाही. हॅलो.
सलील शशांक हा बोल. जरा अवंतिकेला दे ना. अरे अवंतिका अरे काय दे ना. अवंतिका रे देवळात गेली आहे. अरे पण गधड्या, मला बोलायचं ना तिच्याशी. हो का? हो हो बरं बरं ठीक आहे, हरकत नाही. हा म्हणजे मग नंतर सांग फोन करायला देवळात आल्यानंतर. आली की सांगतो तुला फोन करायला. ओके. ओके. बाबा आपण कोल्हापूरला फोन करूयात का? नको, मला वाटतं आपण लगेच निघूया इथून. हे बघ, आपण आधी फोनची वाट पाहूया, तिला शुद्धीवर येऊ दे, तिच्याशी बोलूया आणि मग. प्लीज मला नाही हो आता राहावं. असं काय विपरीत घडलं म्हणून काही न सांगता ही मुलगी कोल्हापूरला गेली आणि असं विपरीत घडलं. हे बघ आपण फोनची वाट पाहूया. तुला तू काळजी करू नकोस, मी आहे ना, तू अजिबात काळजी करू नकोस. रुक्मिणी, आता इथे जे काय झालं त्याची अजिबात वाच्यता होता कामा नये. समजतंय ना आम्ही काय म्हणतोय ते? आता इथे जे काय झालं तो एक ऍक्सिडेंट होता, कुणी काही मुद्दाम केलेलं नाहीये. ऍक्सिडेंट होता ना, त्याच्याबद्दल बोलायचं नाही कुठेही, समजलं ना? जातो. मिस्टर जागीरदार, ॲपरंटली मला काही प्रॉब्लेम वाटत नाही आहे. शी शुड रिगेन कॉन्शियसनेस इन सम टाईम. त्यांना मेडिकेशन खाली ठेवलं आहे मी. शुद्धीवर आलं की मला फोन करा, आणि अगदीच काही प्रॉब्लेम वाटला तर आपण स्कॅनिंग करून घेऊ. बरं, मला कळवत जा काय होतंय ते. ओके? थँक्यू. मामा, मामा ती बरी होईल ना? डॉक्टरनी स्कॅनिंग बद्दल काय सांगितलं? तुम्ही आधी शांत व्हा अश्विनी. असं पॅनिक करून प्रश्न सुटत नसतात. डॉक्टर म्हणालेत ना त्या लवकर शुद्धीवर येतील म्हणून. मामा पण उद्या तिचं लग्न आहे हो. तिच्या बाबांचा पण फोन आला होता. पुन्हा एकदा फोन येणार आहे त्यांचा. मी काय सांगू त्यांना? मला काही सुचत नाहीये मामा.
उचल उचल बाई उचल उचल. घे 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 मला बोलायचं तुझ्याशी मला बोलायचंय घे. मी हे बरोबर केलं. काय सांगणार होतो मी शशांकला? तोही तिथे काळजीत असेल. काय करू मी? अवंतिकाने सुद्धा हे असं का केलं? एक फोन तरी करायचा. आर्यला मी काय इथे कायमचं ठेवणार होतो का? आता दीक्षितांकडून शशांकडून सारखे फोन येणार. मी काय सांगू? असं काय घडलं असेल की अवंतिका अशी तडकाफडकी निघून आली? काय असेल? हे काय मामा? ही नोटीस कोणी पाठवली? आम्ही पाठवली. का? कशाला? काय काय गरज होती? का म्हणजे? तुम्हाला गरज नसेल सौरभ, पण आम्हाला आहे. पण पण मला एका शब्दाने विचारायचं तरी. एक तर आर्यला पण इथे घेऊन आलो 2 दिवसाच्या बोलीवर आणि आता तुम्ही ही नोटीस पाठवताय. इट्स अनफेअर मामा. आमच्या नातवाच्या बाबतीत काय योग्य आणि काय अयोग्य आहे हे आम्हाला कुणीही सांगायची गरज नाहीये सौरभ. आणि तुम्हाला इतकं चांगलं वागायची काय गरज आहे? का त्या शशांकच्या स्वाधीन करून द्यायचंय पोटच्या पोराला? नाही ना. तुम्ही इतक्या विनवण्या केल्या, इतकी अर्जव केली, काही उपयोग झाला का त्याचा? नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाहीये तो. आणि म्हणून आम्ही ही नोटीस पाठवली होती. अवंतिका इथे आल्या आणि अपघातानं पडल्या. समजतंय ना तुम्हाला? नाही, ते पडल्या ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण त्या शुद्धीवर आल्यावर सुद्धा आम्ही हाच आग्रह धरणार आहोत की तुम्हाला लग्न करायचं असेल तर खुशाल करा, पण यापुढे तुम्हाला आर्यला इथून नेता येणार नाही. हॅलो बाबा. बाबा मी सौरभ बोलतोय.
एक जरा सिरियस प्रॉब्लेम झाला आहे. अवंतिका इकडे आली होती आर्यला न्यायला आणि घाईघाईनं जिना चढताना ती पडली. हो, तिच्या डोक्याला जरा मार लागल्यामुळे चक्कर आल्यासारखी झाली. अजून शुद्धीवर नाही आलेली ती. नाही, घाबरू नका, डॉक्टर आलेले आहेत. डॉक्टरांनी सांगितलं काही काळजी करू नका. हां, ट्रीटमेंट सगळी चालू आहे. हां, सो डोंट वरी. आणि शुद्धीवर आली का लगेचच मी अवंतिका आणि आर्यला तिकडे स्वतः घेऊन येतो. ओके? हां, पण काळजी करू नका प्लीज बाबा. मी आहे आणि मी फोन करून सांगतो बाकी काय झालं तर. हां, ओके? येस.